ऍस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरॉलॉजीला पकडून जर तुम्ही डीएनए ऍक्टिव्हेशन केलं ना तर तुम्हाला रिझल्ट मी म्हणेल 90 डेजच्या आत मिळेल 100%. पण हे जर बिझनेस रिलेटेड केलं तर मग बिझनेस मध्ये हेल्प होईल का? असं होऊ शकतं की तुम्ही बिझनेस करताय पण तो तुम्हाला फेवरेबलच नाही, त्यामुळे तुम्ही स्ट्रगल फेस करताय किंवा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये काही लॉस होण्याच्या दशा चालू असतील सो फायनान्शियल लॉस ते बेअर करतात. खूप चांगली गोष्ट आहे. आजकाल सेपरेट आउट होणं लोकांना फार इझी वाटायला लागलंय. ऍक्च्युली पण एकत्र बांधून ठेवण्यासाठी जर ही गोष्ट असेल तर ही खरंच खूप बेस्ट आहे, कारण ते वकिलांना कोर्टांना जमत नाहीये. पहिले तर मी एक बिझनेसमनच सांगेल की त्यांच्या बिझनेसमध्ये रिपीटेड फेल्युअर्स येत होते. त्यांचं आम्ही पत्रिकेवर काम केलं. त्यांचं आम्ही 2nd हाऊस, 9th हाऊस आणि 11th हाऊसचं जेव्हा रिडिंग केलं आणि डीएनए लेवल किंवा डीएनए ऍक्टिव्हेशनसाठी ज्या ज्या लेवलवर काम करायचंय ते सगळं केलं. विदिन 21 डेजमध्ये त्यांना अनएक्सपेक्टेड मनी आली. ठीक आहे, आता समजा मी वर्किंग प्रोफेशनल आहे, माझा जॉब खूप चांगलं अर्निंग करून देतोय मला, बट याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतोय की पैसाही टिकत नाही, फॅमिलीमध्ये पण तेवढं वातावरण हवं तसं सॅटिस्फाईड नाहीये. तर मग यासाठी मी काय केलं पाहिजे? म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जे आपल्या डोक्यात जुन्या गोष्टी खूप येतात, जुन्या मेमरीज आहेत जे आपल्याला डिस्टर्ब करतात, त्या निघून जातील? जर ज्यांचा शुक्र ग्रह वीक असेल तर त्यांना फॅमिली लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतातच येतात. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सो आपल्यासोबत प्राची दीक्षित मॅडम आलेल्या आहेत, ज्यांचं 11 वर्षांचा वास्तुशास्त्र आणि न्यूमरोलॉजी याच्यामध्ये अनुभव आहे. त्यांनी न्यूमरोलॉजी आणि ॲस्ट्रोलॉजीमध्ये ऑलमोस्ट PhD केलेले आहे आणि या फील्डमध्ये त्यांनी भरपूर वर्ष खूप चांगलं काम केलं आहे. कमर्शियल वास्तू आणि रेसिडेन्शियल वास्तू यामध्ये त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे. सो असं जे व्यक्तिमत्व आहे ह्यांच्यासोबत आज आपण खूप चर्चा करणार आहे. तर मंडळी, जर तुम्हाला खूप काम करून जर यश मिळत नसेल, पैसा टिकत नसेल, व्यवसायामध्ये खूप प्रयत्न करूनही जर प्रॉफिट्स मिळत नसतील, तर हा पॉडकास्ट फक्त तुमच्यासाठी आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात तर त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीचा हा खूप मोठा हात आहे. पण ॲस्ट्रॉलॉजी असूनही, फक्त माहीत असूनही काहीच फायदा नसतो. त्याच्यावर आपल्याला काय सोल्युशन मिळायला पाहिजेत किंवा त्याच्यामधून आपण कसा मार्ग काढू शकतो याच रिलेटेड आजचा पॉडकास्ट आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट एंडिंगपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात. सो प्राची मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. चालेल. सो मॅडम, मला सांगा की बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की ते खूप मेहनत घेतात आणि एवढी मेहनत घेऊन पण त्यांना यश मिळत नाही. मग यामागे खरंच काय कारण आहे? हो, मी नक्कीच सांगेन, पण त्याच्या अगोदर थँक्यू की मला तुम्ही तुमच्या चॅनेलवर परत एकदा बोलण्याची संधी दिली. माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते शेअर करण्याची संधी दिली, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आता आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे जाऊयात. की बऱ्याच जणांना असं होतं की मेहनत करतात पण पाहिजे तेवढं त्यांना यश मिळत नाही किंवा पैसे येतात पण ते खर्च होतात. रिलेशनशिप खूप चांगलं मेंटेन करतात तरी काही ना काही प्रॉब्लेम येतो किंवा हेल्थचा. तर फायनान्स, हेल्थ आणि वेल्थ यासाठी हा आजचा ऍक्च्युली विषय आहे. तर आजचा विषय आहे डीएनए ऍक्टिव्हेशन फॉर Okay. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. मग मॅडम, ही डीएनए ऍक्टिव्हेशन काय आहे? पहिल्यांदा आपण डीएनए काय आहे ते समजून घेऊयात. डीएनएला सायन्स, आता हा जो डीएनए ऍक्टिव्हेशन आहे ना तो मी कसं केलाय की सायन्स आणि स्पिरिच्युअल याचा एक साथ आपण एक कोलॅबोरेशन बोलवू शकतो. ओके. ते करून आपल्याला खूप छान ग्रोथ लाईफमध्ये कशी अचीव्ह करता येईल किंवा जसं त्यांच्या लाईफमध्ये कसं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन आणता येईल, 100% ट्रान्सफॉर्मेशन आणता येईल, त्यासाठी आजचा हा विषय आहे. ओके. तर डीएनए म्हणजे काय? तर डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके. हे आपल्या शरीराच्या प्रत्येक सेलमध्ये असतं. त्या सेललाच आपण ऍक्टिव्हेट करतो ओके. असं. आणि So मग जो लाईक मेडिकल फील्ड मधला डीएनए तो वेगळा आणि ऍस्ट्रोलॉजीचा डीएनए वेगळा, असं काय आहे का? नाही, ऍक्च्युली सेमच आहे. पण Okay. तरी सुद्धा जो मेडिकल फील्ड मधला आहे तो डीएनए मीन्स, आता बघा अहमदाबादमध्ये जे प्लेन क्रॅश झालं तर त्याच्यामध्ये डेड बॉडी कशा स्वरूपात रिटर्न दिल्या की त्यांचं डीएनए प्लस त्यांच्या रिलेटिव्ह म्हणजे त्यांचं जे कोणी ब्लड रिलेशन मध्ये होतं त्यांचे डीएनए मॅच केले आणि ते ज्यांचे डीएनए मॅच झाले त्यांना त्यांच्या हातात त्यांच्या डेड बॉडीज दिल्या रिलेटिव्हच्या. राईट.
तर हेच डीएनए आपल्या पूर्वजांकडून येत असतं, म्हणजे वडिलांकडून किंवा त्यांच्या वडिलांकडून, बर असं ते डीएनए आपल्याकडे येत असतं. बर त्याचप्रमाणे त्या डीएनए मध्ये जे काही एनर्जीज असतात, हम्म. ब्लॉकेजेस असतात हम्म. किंवा काही पॅटर्न्स असतात, हा. हे सगळे पॅटर्न्स ते कॅरी फॉरवर्ड होत असतात. बर त्याप्रमाणे आपली लाईफ सायकल चालत असते. अच्छा. तर आपण काय करतो, याच्यामध्ये डीएनए ला पहिले कोड करतो. बर तर हे झालं सायन्स, म्हणजे तुम्ही जे प्रश्न हम्म. विचारला होता राईट. की मेडिकल सायन्स, तो डीएनए हा सेम डीएनए. ओके. ठीक आहे. प्लस पण आपण ह्याच्यामध्ये आता मी काय म्हटलं की स्पिरिच्युअलचा आपण थोडासा एक त्याला अँगल देतोय किंवा टच देतोय. आता याच्यामध्ये आपण काय करतो, या डीएनए ऍक्टिव्हेशन प्रोग्राम मध्ये, की आपण ते जे कोडिंग आहे त्याला आपण रिकोड करतो. बर. तर हळूहळू तुम्हाला समजेलच की एक अच्छा. एक विषय म्हणजे आपले जे जे आपण सांगितले आता तसे. मॅडम आम्ही सॉफ्टवेअर मध्ये काम करतो. हा. सो आमचं सॉफ्टवेअर मधलं कोडिंग म्हणजे काय की बाबा एखादी गोष्ट डेव्हलप करणे. राईट. आता हे डीएनए ला कोड करणं म्हणजे आता शेवटी माणसाचं शरीर आहे, मग ह्याला कसं काय आपण ऍक्टिव्हेट करू शकतो किंवा असं काही प्रोग्रामिंग कसं काय शक्य आहे? ओके. आता सांगते की डीएनए मध्ये आपण आता जे काही लाईफ जगतो त्याच्यामध्ये फक्त 3% डीएनए यूज करतो. बाकी 97% हा डीएनए डॉर्मंट डीएनए असतो, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर झोपलेला असतो. अच्छा. तर 97% डीएनए ला ऍक्च्युली कॉस्मिक डीएनए किंवा एनर्जी डीएनए म्हणतात. बर. म्हणजे बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये की 97% हा डीएनए कसा ऍक्टिव्ह करायचा किंवा त्याचा यूज काय, कसा ऍक्टिव्ह करायचा ही खूप पुढची गोष्ट झाली, पण त्याचा यूज काय हे सुद्धा माहिती नाही. बरोबर. आता ज्यांनी हे डिकोड केलंय ते लाईफ मध्ये खूप सक्सेस झालेले आहेत. अच्छा. म्हणजे हे कसं करायचं, म्हणजे ह्याला कसं हो, आता आपण ते स्टेप बाय स्टेप बघूच यात. बरं, मग हा जो विषय आहे डीएनएचा, सो मग हा ऍस्ट्रोलॉजी किंवा न्यूमरोलॉजी याच्याशी रिलेटेड आहे का, हा वेगळाच पार्ट? नाही. ऍस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजीला पकडून जर तुम्ही डीएनए ऍक्टिव्हेशन केलं ना, तर तुम्हाला रिझल्ट मी म्हणेल 90 डेजच्या आत मिळेल 100%. अच्छा. नाही तर तुम्हाला असं कदाचित काही वर्ष जसा तपस्या करतात तसं पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. की खूप वर्ष तुम्ही एक मंत्र साधना केली किंवा कुठल्या देवाची उपासना केली, राईट, तर ते तुम्हाला तसं ऍक्टिव्हेट होऊ शकतं. पण मी काय करते, आता माझी टेक्निक जी आहे ती न्यूमरोलॉजी, ऍस्ट्रोलॉजी याचा बेस पकडून किंवा आपल्या भोवतीचे एक एनर्जी फील्ड असतं, एनर्जी पॅटर्न असतं, ते या सगळ्याचं मिश्रण करून जेव्हा आपण डीएनए ऍक्टिव्ह करतो तेव्हा त्याचा स्पीड हा तुम्हाला 10x मिळतो. अच्छा, ग्रेट. मग आता हे जुन्या काळात जे सगळं साधना करत होते एवढ्या वर्षानुवर्ष एखाद्या देवाला प्रसन्न करण्यासाठी, मग ही तशी प्रोसिजर आहे का, ही काहीतरी वेगळी प्रोसिजर? नाही, ही खूप वेगळी आहे. आता याच्यामध्ये मी काय केलंय, म्हणजे मी माझी टेक्निक थोडीशी डेव्हलप केली आहे, कारण मी ऍस्ट्रॉलॉजी या विषयावर माझी PhD झाली आहे. जेव्हा मी ऍस्ट्रॉलॉजी मध्ये कोणाची कुंडली बघते तेव्हा मला त्यांचा रूट कॉज कळाला, पण त्या रूट कॉजला रिपेअर कसं करायचं याचं मला सोल्युशन मिळत नव्हतं. मग मी पास्ट लाईफ थेरपिस्ट झाले. सो पास्ट लाईफ मध्ये मला असं झालं की अरे हा, या व्यक्तीचा रूट कॉज मला तिथेही कळालं, तिथे मी बरोबर एक हे झालं. पण बऱ्याच जणांचा एक्सपिरियन्स असा आला की ते थोडेसे रिजिड वृत्तीचे असलेले जे असतात, तर ते पटकन ट्रान्समध्ये जात नाही किंवा कधी कधी त्यांचं ते जेवढं पास्ट लाईफ कर्मास क्लिअर व्हायला हवेत ते होत नाही. बरोबर. सो अशा लोकांसाठी जर हे डीएनए ऍक्टिव्हेशन ऑल ओव्हर, तर सगळ्यांनाच त्याचा रिझल्ट मिळेल. पण पास्ट लाईफ आणि ऍस्ट्रोलॉजी याच्यामधून जे तुम्हाला रूट कॉज कळतं ते रूट कॉजला क्लिअर करण्याचं काम हे डीएनए ऍक्टिव्हेशन मध्ये होतं. अच्छा, ग्रेट. सो मग मॅडम वेल्थ डीएनए म्हणजे काय असतं? पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगते की ऍस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजीचा डीएनएशी कसं आपण कनेक्शन करतो, आणि मग मी वेल्थ डीएनए कडे येते. चालेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कोणाची डेट ऑफ बर्थ 8 असेल, 8 म्हणजे 8 असेल किंवा 17, 17 किंवा 26, तर त्यांचा आपण म्हणतो की मूलांक नंबर 8 आहे. म्हणजेच त्यांचा जो आहे डीएनए तो सॅटर्न कार्मिक डीएनए आहे. सो त्यांना ते कार्मिक इश्यू थोडेसे जास्त आहेत. मग अशा वेळी जर डीएनए ऍक्टिव्हेशनचं जे काही माझं फॉर्म्युला आहे किंवा ज्या काही माझ्या स्टेप्स आहेत ते जर त्यांनी फॉलो केला, तर बऱ्याच जणांचं बघितलं मी की ज्यांचे 8, 17 किंवा 26 डेट ऑफ बर्थ आहे ते आफ्टर 35 डेज स्टेबल होतात लाईफमध्ये. पण मी असं म्हणेल की जर तुम्ही डीएनए ऍक्टिव्हेशन केलं तर तुम्ही अगदी 28 ते 30 ह्या वया म्हणजे थोडंसं अजून त्यांचं अलीकडे येईल तो स्ट्रगल. म्हणजे थोडक्यात सेटल व्हायचं असेल आयुष्यात लवकरात लवकर, तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे. हो, नक्की. सो मग आता वेल्थ डीएनए बद्दल काय? ओके. आता वेल्थ डीएनए हे थोडंसं ऍस्ट्रॉलॉजीशी कनेक्ट आहे. तर मी आता न्यूमरोलॉजी झालं, आता ऍस्ट्रॉलॉजीवर येते. ऍस्ट्रॉलॉजीमध्ये 9 ग्रह, 12 राशी, 12 भाव,
27 नक्षत्र असे आहेत. हम्म. हे झालं, ह्यांनी आपल्याला फ्युचर कळतं. हम्म. पण फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा असे काही योग आहेत का की आपल्याला ते अवॉइड करायचे, तर त्यासाठी आपल्याला हे डीएनए ऍक्टिव्हेशन खूप इम्पॉर्टंट येतं. अच्छा. जसे 12 ग्रह किंवा 12 भाव आहेत, तसेच 12 डीएनए स्ट्रँड आहेत. ओके. तर प्रत्येक डीएनए प्रत्येक भावाशी कनेक्टेड आहे. अच्छा. तर तुम्हाला लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे आम्ही त्या भावामध्ये, फॉर एक्झाम्पल वेल्थ डीएनए तुम्ही विचारलं, ठीक आहे, बरोबर. तर वेल्थ डीएनए हे आम्ही सेकंड हाऊसशी कनेक्ट करतो, 9th हाऊसशी कनेक्ट करतो, 11th हाऊसशी कनेक्ट करतो. जर ह्या कुंडलीमध्ये 2, 9 आणि 11 या भावांमध्ये काही प्रॉब्लेम असेल, जे हाऊसेस म्हणतो, या हाऊसेसमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा या हाऊसेसचे काही ग्रह आहेत ते ग्रह वीक असतील, तर तुम्हाला नक्कीच तिथे मनी ब्लॉकेजेस दिसणार किंवा पैसे येत आहेत पण ते टिकत नाही. बिझनेस आहे पण तो अप अँड डाऊन्स असे असतो. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला. अच्छा, म्हणजे थोडक्यात आपण फाइंड करू शकतो. येस, रूट कॉज म्हणजे Root आपण cause. रूट पर्यंत जातो. म्हणजे प्रॉब्लेमला नेमकं काय, कशामुळे हा प्रॉब्लेम आहे येस, हे आपल्याला कळतं. सो मॅडम, आता हे डीएनए ऍक्टिव्हेशन बद्दल आपण जे बोललो, तर आतापर्यंत आपण जे बोललो ते पर्सनल व्यक्तीसाठी बोललो, बरोबर. त्याची हो. डेट ऑफ बर्थ, त्याचं काही अडथळा असेल तो. पण हे जर बिझनेस रिलेटेड केलं तर मग बिझनेसमध्ये हेल्प होईल का? हो, नक्कीच होईल. कारण बघा, बिझनेसमध्ये फायनान्स तर महत्वाचं आहेच, प्लस बिझनेसमध्ये मी पाहिलं काही रिपीटेड पॅटर्न्स येतात. बरोबर. की बिझनेस एका पॉइंटला जातो आणि त्या पॉइंट्सवरनं परत खाली येतो, बरोबर. अप अँड डाऊन चालू असतात. किंवा तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करतात किंवा इन्व्हेस्टर्स तुम्हाला भेटत नाहीत, बरोबर. किंवा तुम्ही स्टाफवर खूप मेहनत घेतात बरोबर. पण स्टाफ टिकत नाही, म्हणजे तिथे रिलेशन इनबॅलन्स आलं. बरोबर. ठीक आहे, असे काही प्रॉब्लेम्स असतात ना, हे रिपीटेड येतात. तर त्यासाठी सुद्धा आम्ही जे कोणी बिझनेसमन आहेत त्यांचं मेन आम्ही हे वेल्थ डीएनए चेक करतो. अच्छा. हे वेल्थ डीएनएशी कनेक्टेड आहे. ओके. मग इथं आम्ही जसं म्हणलं की 2, 9 आणि 11 या भावांमध्ये आम्ही बघतो की काही प्रॉब्लेम आहे का किंवा त्याच्या रिलेटेड कोणती नक्षत्र आहेत. म्हणजे इतकं इथं डीप मध्ये जातो आपण. ओके. की नक्षत्रांप्रमाणे 27 नक्षत्र आहेत, तसेच आपले 27 डीएनए सुद्धा आहेत. अच्छा. मग त्या व्यक्तीचे स्पेसिफिक जन्म नक्षत्र काय किंवा त्यांच्या बिझनेस ग्रोथसाठी कुठलं नक्षत्र फेवरेबल आहे, आणि त्या फेवरेबल नक्षत्राप्रमाणे आपण त्यांचं फेवरेबल डीएनए ऍक्टिव्ह करतो. अच्छा. आणि मग त्यांना ते बिझनेसमध्ये ते जे काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह होतात. त्यामुळे त्यांना सक्सेस रेशो मी बोले ना 10x आहे. सो जर कुंडलीमध्ये शुक्र ग्रह जर वीक असेल तर काय केलं पाहिजे? थोडंसं आता आपण कुंडलीवर येऊयात. आता हे रिलेशनशिप डीएनए मध्ये येतं. ठीक आहे, आता शुक्र ग्रह जर 8, 6, 8, 12 मध्ये असेल तर आम्ही मोस्टली तो म्हणतो की वीक झाला आहे. तर जर ज्यांचा शुक्र ग्रह वीक असेल तर त्यांना फॅमिली लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतातच येतात. ओके. मीन्स कपल्स मध्ये इश्यू येणं, किंवा जर लग्न झालं नसेल तर त्यांचं प्रेम तर होतं पण ते टिकत नाही, किंवा ब्रेकअप्स होतात त्यांचे जास्त लाईफमध्ये. असे प्रकारचे प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. तर याच्यासाठी मी काही रेमेडीज देऊ शकते की जेणेकरून तुमचं रिलेशनशिप स्ट्रॉंग होईल. तुम्ही त्याच्यासाठी रोज क्वार्ट्स म्हणून एक क्रिस्टल आहे, त्याचं ब्रेसलेट घालू शकता. सो मॅडम, हे डीएनए ऍक्टिव्हेशनमुळे पास्ट लाईफ हील होतं का? हो, नक्कीच. डीएनए ऍक्टिव्हेशन हेच मुळात आपल्या पूर्वजांकडून आलेलं आहे, किंवा आपल्या पास्ट लाईफ मध्ये काही ट्रॉमाज आहे, ह्या सगळ्याचं आपण एक कॅरी फॉरवर्ड करतोय आपल्या डीएनए मध्ये. ठीक आहे, तर आपण आता हील करतो मीन्स काय, पहिल्यांदा तर आपल्याला त्या डीएनए ला कोड केल्यानंतर कळतं की यांच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत. तर काही मी एनर्जी टेक्निक्स यूज करून, किंवा काही मेडिटेशन्स आहेत, काही रिच्युअल्स आहेत, फॉरगिव्हनेस प्रेयर आहेत, प्लस ऍस्ट्रॉलॉजी न्यूमरोलॉजी मध्ये जे काही ग्रह वीक्स आहेत ह्याचं कॉम्बिनेशन, ह्या सगळ्याच्या रेमेडीज आपल्याला एकत्र करून ते हील करता येतं. अच्छा. आणि कसं होतं, जेव्हा आपल्या पास्ट लाईफचे कार्मिक इश्यू जे आहेत ते सॉल्व्ह होतात तेव्हा आपल्या ऑराभोवती जे काही ब्लॉकेजेस आलेले असतात ते क्लिअर होतात. अच्छा. आणि जेव्हा आपले ब्लॉकेजेस क्लिअर होतात तेव्हा कुठल्या नवीन अपॉर्च्युनिटीज म्हणा, किंवा काही नवीन अपॉर्च्युनिटीज आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. सो मला हे सांगा की आता जनरली मॅरेज म्हणजे रिलेशनशिप आलं, जसं तुम्ही म्हटलात, किंवा बिझनेसमध्ये पार्टनरशिप आलं, तर बऱ्याच वेळा आजकाल ब्रेकअपचं लाईक जास्त आहे, किंवा डायव्होर्स जास्त होतात, किंवा बिझनेस मधल्या पार्टनरशिप काही कालांतरानंतर ब्रेक होतात. सो मग आता हे असं झालंच नाही पाहिजे, किंवा असं व्हायलाच नको, तर यासाठी हे कसं हेल्प करतं? आता याच्यामध्ये रिलेशनशिप डीएनए मी बघते. तर रिलेशनशिप डीएनए मध्ये आम्ही व्हीनस ग्रह तो बघतोच, कारण तो व्हीनस ग्रह अपोजिट सेक्स साठी पण पकडला जातो. अच्छा.
प्लस पार्टनरशिपसाठी पण पकडला जातो, रिलेशनशिप बॅलन्ससाठी सुद्धा आहे किंवा रिलेशनशिपसाठी आहे असं आपण म्हणूया. तर याच्यामध्ये आम्ही त्या त्या ग्रहांना बघतो, त्या रिलेटेड भावांना, जसं की आता हे पार्टनरशिप आहे किंवा लाईफ पार्टनर आहे, याच्यासाठी ऍस्ट्रॉलॉजीमध्ये 7th हाऊस, सप्तम भाव बघितला जातो. मग तो वीक असतो जेव्हा हे अच्छा. रिलेटेड प्रॉब्लेम फेस करताय, त्यावेळेस तेव्हा हा भाव वीक असतो. अच्छा. आणि शुक्र ग्रह ह्या दोघांचं कॉम्बिनेशन प्लस नक्षत्र बघतो. ह्या तिघांच्या कॉम्बिनेशनवरनं आपल्याला कळतं की हे का हे प्रॉब्लेम फेस करताय. ओके, मग त्यानंतर त्याच्यावरती आपण ऍक्टिव्हेशन. ऍक्टिव्हेशन, येस. ओके. आता डीएनए ऍक्टिव्हेशन मीन्स थोडक्यात सांगायचं जर झालं ना, तर आपलं बॉडी म्हणजे एक कम्प्युटर आहे बरोबर. आणि डीएनए ऍक्टिव्हेशन मीन्स एक हिडन सॉफ्टवेअर आहे. तर आपण ते डीएनए म्हणजे हिडन सॉफ्टवेअरला ते ऍक्टिव्हेट करतोय. खूप चांगली गोष्ट आहे ही, कारण की काय होतं ना, आपण जनरली बऱ्याच वेळा खूप जास्त आपण रेमेडीज करतो. वास्तुशास्त्र म्हणजे इकडची वस्तू तिकडे ठेव, हा रंग बदल, किंवा म्हणजे हे सगळं चालू असतं. बट जर इंटरनलीच प्रॉब्लेम असेल आपल्याला, जर आतमधूनच प्रॉब्लेम असेल, तर मला नाही वाटत की त्या गोष्टी जास्त वर्क होतील. नक्की. म्हणूनच मी म्हटलं की हे ना त्याच्या पुढचं सायन्स आहे. एक्झॅक्टली. स्पिरिच्युअल आणि सायन्सचं कॉम्बिनेशन आहे हे डीएनए ऍक्टिव्हेशन. राईट. सो मंडळी, मॅडमनी पीएचडी केलेला आहे या फील्डमध्ये, त्यांना या गोष्टीचा खूप चांगला अनुभव आहे. या फील्डमध्ये काम करत असताना ज्यावेळेस त्यांना हे फेस झालं की बाबा ठीक आहे, गोष्टींना प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे समजतंय त्यांना, पण त्याच्यानंतर आपण त्याला कसं सॉल्व्ह करायचं, हे यावरती ज्यावेळेस त्या रिसर्च करत होत्या, त्यावेळेस त्यांना ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या आणि ह्या गोष्टी तितक्याच पॉझिटिव्हली वर्क अराउंड पण होत आहे लोकांसाठी. राईट मॅडम? हो. सो मॅडम, मला असं एखादं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता का की ज्यांच्यासाठी ह्या गोष्टी वर्क झाल्या, किंवा एखादी अशी काही स्टोरी आहे का की जे आपण आपल्या मंडळींना सांगू शकतो? हो, नक्कीच. पहिले तर मी एक बिझनेसमनचं सांगेल की जसं मी बोलले की रिपीटेड फेल्युअर्स येत होते त्यांना, त्यांच्या बिझनेसमध्ये रिपीटेड फेल्युअर्स येत होते की एक बिझनेस करायचे ते 6 मंथ खूप छान जायचा, मग एक सडन डाऊनफॉल व्हायचा. असं त्यांचं बऱ्याच वेळा झालं. मग त्यांना आम्ही ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, इव्हन वास्तू हे सगळं केलं, तरी पण एक टेम्पररी इफेक्ट मिळायचा. 6 मंथ नंतर परत ते ऍज इट इज यायचे. तेव्हा आम्ही म्हटलं नाही, आपण थोडंसं पास्ट लाईफ मध्ये बघूयात. मग पास्ट लाईफ मध्ये काही आम्हाला रूट कॉज कळाले, आम्ही पास्ट लाईफ हिलिंग पण केलं, पण तरी मला पाहिजे तेवढं किंवा एक सॅटिस्फॅक्शन रिझल्ट जो बोलतो ना तो मला मिळत नव्हता, किंवा एक ट्रान्सफॉर्मेशन जे बोलतो ना ते मला मिळालं नव्हतं. मग मी त्यांचं नंतर म्हटलं आपण एक डीएनए सेशन घेऊया त्यांचं, आणि डीएनए सेशन घेतलं. त्यांनी रिच्युअल्स पण सर्व फॉलो केले, प्लस त्यांची ऍक्शन लेवल. मी अशा मताची आहे की मी कधीच फक्त ह्याच गोष्टीला तुम्ही सपोर्ट करा असं म्हणणार नाही. हे तुम्हाला बूस्ट करतं. बरोबर. ऍक्शन लेवल सगळ्यात इम्पॉर्टंट. तर ऍक्शन लेवलला हे बूस्ट करतं. राईट. म्हणजे आणि तुम्हाला रिझल्ट मिळेल. येस, म्हणजे तुम्ही कर्तव्य केलं पाहिजे. हा, मॅडम आहे नक्कीच. त्याचे बूस्ट करायला, पण तुमचं ऍक्शन नाही थांबली पाहिजे. नाही थांबली पाहिजे. येस. सो त्यांचं आम्ही पत्रिकेवर काम केलं. त्यांच्या आम्ही 2nd हाऊस, 9th हाऊस आणि 11th हाऊसचं जेव्हा रिडिंग केलं, आणि डीएनए लेवल किंवा डीएनए ऍक्टिव्हेशन साठी ज्या ज्या लेवलवर काम करायचंय ते सगळं केलं. विदिन 21 डेज मध्ये त्यांना अनएक्सपेक्टेड मनी आले. ग्रेट. हा, आणि त्यांचं म्हणजे जे काही लॉसेस होते ते त्यांनी भरून काढले, प्लस हे कंटिन्यू त्यांनी चालू ठेवल्या रेमेडीज. 90 डेज मध्ये त्यांना जो पाहिजे तो एक्सपेक्टेड रिझल्ट आलाच आला. ग्रेट. सो असं ते काम करतं. राईट. सो म्हणजे थोडक्यात ह्या स्टोरीवरून आपण बघू शकतो की बाकीच्या गोष्टी करत असताना जर इंटरनल गोष्टींवरती आपण वर्क केलं तर नक्कीच याचा फायदा होतो. सो मॅडम, मला हे सांगा की आता हे जे डीएनए, जसं तुम्ही म्हटलात की दॅट इज नथिंग बट अ सॉफ्टवेअर्स, तर मग हे सॉफ्टवेअर काही जुने हेल्थ इश्यूज पण स्टोअर करतं का? हो, नक्कीच. ओके. आता शुगर किंवा बीपी, मोस्टली डायबिटीज आपण बघूयात. डायबिटीज आपण म्हणतो की अच्छा आईला होता ना मग तुला झाला, आजीला होता ना मग तुला होणार. जेनेटिक्स. हा, मग जेनेटिक्स. ऍक्च्युली डीएनए म्हणजे जीन्सच ना. ओके. जीन्सच कॅरी फॉरवर्ड करतात. डीएनएच ठरवतं ऍक्च्युली की तुमचा केसाचा रंग कसा असला पाहिजे, तुमचे डोळे कसे असले पाहिजे, तुमची स्किन कशी असली पाहिजे, हे तुमच्या पॅरेंट्सचे डीएनए ठरवतात. राईट. पण नुसते डीएनए म्हणजे जीन्स ट्रान्सफर होतात असे नाही, असेच कार्मिक ब्लॉकेजेस पण हे होतात, किंवा कार्मिक पॅटर्न सुद्धा येत असतात. मग ते आपल्या अगदी पूर्वजांपासून येत असतात. मग आपण असं म्हणतो ना, मी तर कोणाचं काहीच वाईट केलं नाही तरी मी हे का प्रॉब्लेम फेस करतो, कारण हे नकळत ते जीन्स मधून आलेले आहे, डीएनए मधून त्या एनर्जीज आपल्या मध्ये आलेल्या आहेत. तर हेल्थचे सेम तसंच आहे.
किंवा फॅमिलीमध्ये बाकीचे काय म्हणतात त्याला हेल्थ किंवा कॅन्सर, काही बरेच असे आहेत हो. हेल्थचे प्रॉब्लेम की जे अगोदर झालेले आहेत ना तेच रिपीट नेक्स्ट लेवलला होतात किंवा बरोबर. नेक्स्ट पिढीला जातात असं. So तर हे मग- पण डीएनए मधूनच आलेले असतात. ओके. सो मग याला काही आपण सोल्युशन करू शकतो का? हो, मी परत ऍस्ट्रॉलॉजीवरच येईल कारण माझा आजचा विषयच आहे की जे काही तुम्ही बोलाल ना ते ऍस्ट्रॉलॉजीशी निगडीतच आहे. ओके. आता इथे जसं मी फायनान्ससाठी सांगितलं 2nd हाऊस बघा, 9th हाऊस बघा, तसं इथं मी 6th आणि 8th हाऊस ते बघते. मग त्याच्यामध्ये ग्रह कुठले आहेत. आता हेल्थसाठी मी गुरुग्रह बघते. मग गुरुग्रह कसा आहे तुमचा, तो वीक झालाय का, किंवा 6th हाऊस 8th हाऊस ते जर वीक झालं असेल ना तर तुमचं हेल्थ डीएनए ते इनॅक्टिव्ह होतं किंवा हेल्थ डीएनए मध्ये ब्लॉकेजेस असतात. बरोबर. मग माझं काम ते ब्लॉकेजेस क्लिअर करणं. ओके. सो मॅडम आता लेटेस्ट मध्ये तुम्ही ऐकलंच असेल की प्रिया मराठे आपले मराठी कलाकार त्या हा. कॅन्सरमुळे एक्सपायर झाल्या. सो मग आता यांना जर आधी कळालं असतं की त्यांच्या डीएनए मध्ये पूर्वजांना कॅन्सर झाला होता म्हणून त्यांना होईल, तर मग ह्या गोष्टीला काही आपण अवॉइड करू शकत होतो का, किंवा असं काही असू शकत होतं का? ऍक्च्युली असं आपण अगदी असं म्हणू शकत नाही. हा पण आपण अवेअर करू शकतो. ओके. ठीक आहे, त्यासाठी लोकं काय केलं पाहिजे? काळजी तरी घेतील कमीत कमी. ओके. होऊ नये की बाबा त्यांना कळलं माझं 6th आणि 8th हाऊस मध्ये प्रॉब्लेम आहे. ते तर कळणार नाही, म्हणजे पत्रिका बघून नॉर्मल लोकांना कळणार नाही. हा जे ज्योतिष शिकतायत किंवा ज्योतिषचा अभ्यास करतायत त्यांच्या लक्षात येईल की हा मला काही आजार पण येऊ शकतात. ठीक आहे, पण ज्यांना काहीच माहिती नाहीये, सामान्य लोक, सामान्य माणसं, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी मी नक्कीच म्हणेल की तुम्ही एकदा तुमचं कुंडलीचे विश्लेषण विथ डीएनए ऍक्टिव्हेशन जो प्रोग्राम आहे त्याबाबत जर कन्सल्ट केलं तर तुम्हाला आपण प्रॉब्लेम्सची इंटेन्सिटी कमी करू शकतो. प्रॉब्लेम येणार किंवा बरोबर. हेल्थमध्ये इश्यू येणार, पण ते जर तुम्हाला अगोदर कळलं तर त्याची इंटेन्सिटी कमी करू हा, शकतो. म्हणजे ते त्या टोकाला जाऊन नाही देत. राईट. हा, राईट. ओके, ग्रेट. सो मग आता मेडिकल ट्रीटमेंट रिप्लेस करतात की सपोर्ट देतात? नाही रिप्लेस करत नाही. मी तेव्हाही बोलले होते की हे काय करतं, डीएनए ऍक्टिव्हेशन काय करतं, तुम्ही जे ट्रीटमेंट घेताय ना त्याला बूस्ट करतो. ठीक आहे, म्हणजे Okay. तुम्हाला रिझल्ट जे काही मेडिकल ट्रीटमेंट तुम्ही घेताय त्याला ते नक्कीच सपोर्ट करतं किंवा त्याचा बरोबर. स्पीड वाढवतं. त्याचं 10x तुम्हाला रिझल्ट म्हणजे हिलिंग होईल, हिलिंग थोडंसं होईल. लवकर. राईट, जेवढा वेळ लागायचा तेवढा लागणार नाही. लागणार नाही. ओके, ग्रेट. हे पण इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तसं हो. पाहिलं तर. नक्की. आणि आता हा जो पार्ट आहे तर हा कितपत म्हणजे आता समजा असे काही विद्यार्थी आहेत की ते मल्टिपल टाइम्स फेल्युअर घेतात आहेत. ऑब्व्हियसली फेल्युअर म्हणजे काय की त्यांच्याजवळ पैसा येत नाही, ऑब्व्हियसली जॉब लागत नाही म्हणजे पैसा येत नाही. यांच्या बाबतीत कसं वर्क करू शकतो आपण ह्या गोष्टी? मी तर पहिल्यांदा त्यांना म्हणेल की तुम्ही एक ऍस्ट्रॉलॉजी कन्सल्टेशन घ्या ज्याच्यामध्ये न्यूमरॉलॉजी ऍस्ट्रॉलॉजीचं कॉम्बिनेशन असतं. फॉर एक्झाम्पल त्यांना त्यांचं कॉम्बिनेशन कळेल, मुलांक भाग्यांक काय आहे, त्याच्यानंतर त्यांचं कोणा नंबर बरोबर छानपैकी बॉन्डिंग होतं किंवा कोणाबरोबर ते छानपैकी शेअर करू शकतात. इवन म्हणजे स्टाफ मध्ये सुद्धा खूप छान बॉन्डिंग असलं पाहिजे. हो. राईट. तर कोणाशी कसं किती वागावं हे आपल्याला न्यूमरॉलॉजीने कळतं. अच्छा. ऍस्ट्रॉलॉजीने त्यांचे फायनान्सचे ग्रह किंवा त्यांच्यासाठी जे सक्सेस मिळवून देणारे ग्रह आहेत त्याला आपण ऍक्टिव्हेट करू शकतो. अच्छा, म्हणजे त्यांना लवकरात लवकर job यश मिळेल. मिळण्यासाठी, जॉब मिळण्यासाठी. आणि ते जेव्हा होतील त्याच्या पुढची प्रोसिजर ते करूनही त्यांना प्रॉब्लेम्स येतात किंवा तुम्ही हा. म्हणत की रिपीटेड फेल्युअर्स येतात, तर बरोबर. त्यावेळेला हे 3rd स्टेज आहे डीएनए ऍक्टिव्हेशन. ओके. मग हे तर तुम्हाला असं आहे की 100% रिझल्ट येणार, फक्त 90 डेज. कारण तुम्ही म्हणाल तर बघा कुठलीही सेल ला जेव्हा आपण ऍक्टिव्हेट करतो किंवा तुम्ही मेडिकल टर्म्स मध्ये सुद्धा कधी कधी ऐकलं असेल की 90 डेज तुम्हाला हे फॉलो करायचंय. बरोबर. ठीक आहे, कारण प्रत्येक सेल जेव्हा ती रिजनरेशनचं जे काम होतं ते 90 डेजचं असतं. म्हणजे थोडक्यात हा औषध त्यांचा डोसच झाला. हो, ते तुम्हाला 3 महिने घ्यायला लागेल. घ्यायला लागेल. येस. ओके. सो पास्ट लाईफ कर्मस डीएनए मध्ये कसे स्टोअर झालेले असतात मॅडम? आता आपण एक सगळ्यात पहिला टॉपिक एक बोलला होता की डीएनए आपण माणसाच्या बॉडीमध्ये 100% असतात, पण बरोबर. त्यातलं फक्त 3% ते यूज करतात. बरोबर. पण 97% डीएनए हे डॉर्मंट डीएनए असतात. डॉर्मंट डीएनए म्हणजेच ते डीएनए झोपलेले असतात. बरोबर. ऍक्च्युली त्याच्यामध्ये पास्ट लाईफची कर्मा स्टोअर होतात, अच्छा. त्याच्यानंतर काही एनर्जी ब्लॉकेजेस स्टोअर असतात, अबंडन्सचे ब्लॉकेजेस, प्रॉस्पेरिटीचे ब्लॉकेजेस स्टोअर झालेले असतात आणि आपली हिलिंग एनर्जी सुद्धा स्टोअर झालेली असते.
पण आपल्याला ती माहित नसते. तर बरोबर. ह्या ऍक्टिव्हेशन मध्ये आपण त्या 97% डीएनए ला जाग करण्याचं काम करतो. मग ते जेव्हा जाग होतं, एक एक हळूहळू ऍक्टिव्ह होतात, तेव्हा एक एक दरवाजे ओपन होतात. अगदी मी तर म्हणेल की डीएनए ला जर सोप्या भाषेत एक्सप्लेन करायचं असेल, डीएनए म्हणजे आपल्या लाईफ मधला एक गुप्त नकाशा. बरोबर. ठीक आहे. आणि डीएनए ऍक्टिव्हेशन म्हणजे त्या गुप्त नकाशातले दरवाजे जे आपण उघडतो. असं. ग्रेट. सो मग आता हे जे 97% तुम्ही म्हणताय की जे म्हणजे थोडक्यात झोपलेले सेल्स, जागे असणारे सेल्स, तर मग त्याच्यामध्ये तर भरपूर प्रॉब्लेमॅटिक पण गोष्टी असणार, जसं की पास्ट लाईफ कर्म, जे काही गोष्टी आहेत किंवा हेल्थ इश्यूज, हेही जागे होणार. नाही, मग हे आपल्याला कुंडलीवरून कळतं. ओके. ठीक आहे. मग जे पास्ट लाईफ आहेत, पास्ट लाईफ मधून जे काही बॅड तुम्ही म्हणताय की काही मेमरीज असतील, बरोबर. मग त्या आपल्याला कट आउट करायच्या. अच्छा, करता येतं ते. येस येस. आता हे झालं कोडिंग. पहिल्यांदा तर न्यूमरॉलॉजी, ऍस्ट्रॉलॉजी बघितलं ना की आपल्याला एक कोडिंगचा फॉर्मॅट कळतो बरोबर. की यांच्या लाईफमध्ये हे कोडिंग आहे. ओके. ठीक आहे. ते ते कळालं. कोडिंगला डिकोड केल्यानंतर हम्म. आपल्याला नवीन कोड करता येतात. अच्छा, नवीन कोड पॅटर्न देऊ शकतो आपण. येस, आपण नवीन पॅटर्न. पण त्यासाठी पहिले कळले, समजले तर पाहिजे पाहिजे. की कोडिंग काय आहे, कशा पद्धतीचं आहे. हा. ते कोड जेव्हा समजेल, म्हणजे जेव्हा ते डिकोड होईल, तेव्हाच तर आपण ते नवीन रिराईट मॅडम, करू शकतो. हे कळतं का समोरच्याला की हे सगळे, समजा एखाद्याला अचानक कळालं की म्हणजे समजा त्याच्या पास्ट कर्माबद्दल त्याला कळालं, हा. तर त्याच्यावरती काय इम्पॅक्ट होतो का? हो, नक्कीच. आता जसं हे बिझनेसचं मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, हा. तसं सेम रिलेशनशिपचं पण आहे. हो, त्यांचं मीन्स लव्ह मॅरेज होतं, त्यांचं डिवोर्स पर्यंत प्रोसिजर गेली होती की नाही, आम्हाला एकत्र राहायचंच नाही. पण एक लास्ट ट्राय म्हणून त्यांच्या एक आईने रिक्वेस्ट केली होती की तुम्ही हे करूयात. तर आम्ही त्या दोघांचंही डीएनए ऍक्टिव्हेशन केलं रिलेशनशिपसाठी. आणि लिटरली 7 to 21 डेज मध्ये असा रिझल्ट आला ना की ऍटलिस्ट त्या दोघांचं जे कम्युनिकेशन होतं ना ते सॉफ्टली झालं. मी म्हणत नाही ते लगेच एकत्र आले, पण जे एकदम अरेला कार्य करणारे होते ते त्यांचं रिलेशन थोडं किंवा सॉफ्ट टॉकिंग जे असतं ना तसं झालं. सुरुवात झाली. मग त्यांना सांगितलं की तुम्हाला 90 डेज तुम्हाला हे सर्व रिच्युअल्स आहेत ते फॉलो करायचे आहेत. त्यांना प्रॉपर तसा गायडन्स दिला, काही मेडिटेशन दिले, काही प्रेयर्स दिल्या, क्रिस्टल्स, अशा सगळ्याच जे काही आहेत. हो. प्लस दिस इज अ लॉंग प्रोसिजर, 3 months. येस. आणि ते 90 डेज मध्ये त्यांचं ऍटलिस्ट आता एकत्र राहतात. नाईस. नाही, खूप चांगली गोष्ट आहे. आजकाल सेपरेट आउट होणं लोकांना फार इझी वाटायला लागलंय, ऍक्च्युली. पण एकत्र बांधून ठेवण्यासाठी जर ही गोष्ट असेल तर ही खरंच खूप बेस्ट आहे, कारण ते वकिलांना, कोर्टांना जमत नाहीये. हो. तुम्ही करताय, खूप मोठी गोष्ट आहे मॅडम. सो मॅडम, मला हे सांगा की फॉरगिव्हनेस मेडिटेशन खरंच डीएनए वरती इफेक्ट करतं का? हो, नक्कीच. कारण जेव्हा आपण फॉरगिव्हनेस प्रेयर करतो तेव्हा ब्रेन मध्ये एक ऑक्सिटोसिन हे हार्मोन रिलीज होतं. आणि ते हार्मोन रिलीज झाल्यानंतर ब्रेन मध्ये डीएनए रिपेअर मेकॅनिझम हे चालू होतं. ओके. त्याच्यामुळे काय होतं की जे पास्ट लाईफ मध्ये जे काही ट्रॉमाज आहेत ते क्लिअर व्हायला चालू होतं. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय का की जे आपल्या डोक्यात जुन्या गोष्टी खूप येतात, जुन्या मेमरीज आहेत जे आपल्याला डिस्टर्ब करतात, त्या निघून जातील? हो, नक्कीच. म्हणजे थोडक्यात काही बायकांना जुन्या गोष्टी घेऊन खूप भांडायची सवय असते, नक्कीच. तर त्यांच्या डोक्यातल्या ह्या गोष्टी इरेज होतील. हो. परफेक्ट. नक्कीच. सो आता जसं तुम्ही म्हटलात की ऑलमोस्ट 30 डेजचा वेळ लागेल सगळ्या गोष्टींना, आणि समजा आता आपण ऑब्व्हियसली प्रत्येक जण वर्किंग आहे, कुठे ना कुठे जॉब करतोय, कोणी बिझनेस करतोय, साधारण रिच्युअल्सला किती वेळ लागेल? जर दिवसांमध्ये म्हटलं तर तुम्हाला जर 100% ट्रान्सफॉर्मेशन हवं असेल लाईफमध्ये तर 90 डेज, आणि अगदी दिवसातल्या तास जर तुम्ही म्हणाल तर एक 45 मिनिट्स तरी, 45 मिनिट्स टू 1 hour. एवढं तर आपण देऊ शकतो, कारण रेग्युलरली आपण व्यायाम पण तेवढा 1 तास करतो. येस. मग हे तर लाईफ पूर्ण आपण ट्रान्सफॉर्म करतोय. त्यामुळे कमीत कमी 1 तास दिवसाचा आणि 90 डेज हे तुम्ही ठरवूनच घ्या की हे रिच्युअल्स तुम्हाला करायचेच आहे. ग्रेट. मॅडम, मला हे सांगा की आता मी वर्किंग प्रोफेशनल आहे, मला खूप चांगलं पॅकेज आहे, बट घरामध्ये गेल्यानंतर मला असं हॅपीनेस नाही जाणवत. रिलेशनशिप बद्दल जर बोलायचं झालं तर मला ते नाही जाणवत, किंवा एवढं पॅकेज कमवून पण काही शिल्लकच राहत नाही. अच्छा, तर याच्यामध्ये तुमचे 2 प्रश्न आहेत तसं बघितलं तर, की तुमच्याकडे पॅकेज चांगलं आहे पण तुमचं फॅमिली लाईफ थोडंसं डिस्टर्ब आहे असं आपण बोलू शकतो. तर इथे तुम्हाला रिलेशनशिप डीएनए वर मला काम करावं लागेल.
सेकंड, की पैसा येतोय पण तो टिकत नाही. बरोबर. म्हणजे इथे मला परत वेल्थ डीएनए त्याच्यावर काम करायला लागेल असं. अच्छा. सो समोरच्याचा प्रश्न काय आहे त्याच्याप्रमाणे, प्लस त्याची कुंडली, त्यांचं न्यूमरोलॉजी कन्सल्टेशन, असं सगळं मिळून आपण त्यांना समोरच्याला गाईड करू शकतो. अच्छा. तर तुमच्या प्रश्नामध्ये मला एवढं कळलं की तुमचं मला वेल्थ डीएनए आणि रिलेशनशिप डीएनए याच्यावर यावरती काम करावं लागेल, किंवा काम हे 2 करायचं. डीएनए आपल्याला ऍक्टिव्ह करावे लागतील. ओके. आणि मला हे सांगा मॅडम, की आता बरेच लोक मराठी तरुण पण खूप व्यवसाय करतात किंवा कुणाच तरी ऐकून किंवा जॉब नाही मिळत म्हणून व्यवसायाकडे वळतात. सो मग मल्टिपल टाइम्स ते प्रयत्न करून पण फेल्युअर येतं त्यांना, कारण त्याला बरेच रिझन्स लोक देतात हा. की अनुभव नाहीये, अनुभव नसताना करू नये, किंवा पैसा नाही, कशाला पैसा व्हायला घातला, आता आता काय करणार तू, असं खूप बोललं जातं. तुम्हाला काय वाटतं, जर खरंच व्यवसायामध्ये 6 महिन्यात यशस्वी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे नेमकं? हे का, व्यवसायामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. तर मी म्हणेल जेवढे तुम्ही इन्व्हेस्ट मोठी करताना, तर काही बेसिक गोष्टी तुम्ही बघून घ्या. जसं बरं. न्यूमरोलॉजी आहे, न्यूमरोलॉजी प्रमाणे कोणत्या नंबरचा स्टाफ ठेवला पाहिजे, किंवा कोणत्या स्टाफला कोणतं मॅनेजमेंट दिलं पाहिजे. जसं मी नेहमी सांगते की 2 नंबर असेल तर तुम्ही त्यांना रिलेशनशिप मॅनेजर बनवा. 8 नंबर 9 नंबर वाल्यांना तुम्ही मॅनेजमेंट द्या, अच्छा. प्रोजेक्ट मॅनेजर, किंवा जे काही हँडल मॅनेजमेंट लेवलवर त्यांना हँडल करा. नंबर म्हणजे त्यांच्या डेट ऑफ बर्थ मधला डे. डेट लाईक Specific माझं date. 8 जून आहे डेट ऑफ तर बर्थ, तुमचे तर 8. 8. येस, मग तो 8 नंबर झाला त्या एम्प्लॉई साठीचा. हा बरोबर. अच्छा. ओके. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर ऍस्ट्रॉलॉजी थोडी बघितली पाहिजे की तुम्हाला Okay. खरंच तो बिझनेस सूट होतोय का, फेल्युअर येतोय. आता हे याच्यासाठी मी अजून एक एक्झाम्पल सांगेल की माझे एक क्लायंट होते आणि त्यांची 8 डेट ऑफ बर्थ म्हणजे 26 होती डेट. तर मी त्यांना स्ट्रिक्टली बोलली होती की तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता, पण तुम्ही लिक्विड मध्ये काही करू नका. ठीक आहे, कारण 2 नंबर आणि 8 नंबरचं क्रॉस असतं. जर 8 नंबर ते आहेत, ते लोखंड आहे, तर 2 नंबर मीन्स पाणी. ओके. तर लोखंड आणि पाणी जर एकत्र आलं की गंजतं. बरोबर. तर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही लिक्विड सोडून तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये काही करा. पण समाव त्यांनी थोडंसं लाईटली घेतलं असेल आणि त्यांनी उसाचं ते हे चालू केलं, रस. रसवंती गृह चालू केलं. आणि सेकंड डेला त्यांच्या मशीनचा एक काहीतरी एक पार्ट उडला आणि ती पूर्णपणे मशीन बंदच झाली. अरे बाप. पण हे एक आहे की नशीब कोणाला लागलं नाही, पण ते लागलं असतं तर ते फार वाईट पद्धतीने वाईट लागलं झालं असतं. असतं. सो असं आहे की आता मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही लिक्विडचं काही करू नका. सो असं होऊ शकतं की तुम्ही बिझनेस करताय पण तो तुम्हाला फेवरेबलच नाही, बरोबर. त्यामुळे तुम्ही स्ट्रगल फेस करताय. बरोबर. किंवा ऍस्ट्रॉलॉजी मध्ये काही लॉस होण्याच्या दशा चालू असतील, सो फायनान्शियल लॉस ते बेअर करतात. ओके. मग हे करिअर मध्ये पण इक्वली ऍप्लिकेबल आहे का? नक्कीच. कारण की काही मुलं म्हणतात मला हे करायचं ते करायचं, आणि ते करता करता त्यांना 1-2 वर्ष त्यांचे व्हायला जातात. हो, मग तेव्हा त्यांचं आम्ही 10th हाऊस बघतो. बर. मग 10th हाऊस म्हणजे तुमचं काय करिअर आहे, मग त्या करिअरसाठी कुठले ग्रह कुठले नक्षत्र काम करतात, त्या नक्षत्रावरून परत मी डीएनए वर येते. अच्छा. कारण आता मला कळलं की डीएनए मीन्स हे लास्ट काय बोलतात किंवा टॉप मोस्ट रेमेडीज आहे, शास्त्रांमधला टॉप मोस्ट आहे हे. येस. ग्रेट. खूप छान काम करताय मॅडम. थँक्यू. सो मॅडम, डीएनए ऍक्टिव्हेशन म्हणजे जे काही चेंजेस असतील तर ते फिजिकल बदल राहतील का एनर्जी लेवलवरती बदल राहतील? पहिल्यांदा तर खूप सूक्ष्म लेवलवर असतात, जसं की तुमचा ऑरा चेंज होतो, तुमची एनर्जी लेवल चेंज होते, ओके. तुमची फ्रिक्वेन्सी वाढते, तुमचे व्हायब्रेशन्स वाढतात. हे अगदी छोटे छोटे बदल तुम्हाला 7 ते 21 दिवसामध्ये दिसतील. आणि हे हळूहळू बदल झाल्यानंतर तुम्हाला एक मेजर चेंजेस दिसतील की अरे हा, माझं लाईफ खूप स्मूथ झालंय, अपॉर्च्युनिटीज माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहेत, फायनान्स स्टेबल झालाय, अशा नवीन नवीन संधी येत आहेत. हे तुम्हाला मग एक बोलतो आपण रिडेबल चेंजेस दिसतील तुमच्यामध्ये. ग्रेट. सो मॅडम, आज तुम्ही इथं आलात, खूप छान आज समजावून सांगितलं, कारण माझ्यासाठी ही गोष्ट फार नवीन होती, ऑब्व्हियसली आपल्या पब्लिकसाठी फार नवीन असणार आहे. जर तुम्हालाही काही क्वेश्चन असतील आणि तुमच्याही काही समस्या असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. कन्सल्टेशनसाठी मी मॅडमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड केलेला आहे. मॅडमचं लोकेशन, ऑर्गनायझेशनचं नाव आणि फोन नंबर हे सगळं मी मेन्शन केलंय. तुम्ही मॅडमला संपर्क करू शकता डायरेक्टली, त्यांचं कन्सल्टेशन बुक करू शकता आणि त्या रिलेटेड तुम्ही त्यांना क्वेश्चन आन्सरिंग करू शकता. सो थँक्यू सो मच मॅडम, आज तुम्ही इथं आलात आणि खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन शेअर केलीत. थँक्यू. आणि सगळ्यांना पहिल्यांदा तुम्हाला थँक्यू, आणि सगळे जे कोणी माझा हा आजचा पॉडकास्ट बघतात त्यांच्या सगळ्यांना मी थँक्यू
बोलते, कारण हा पॉडकास्ट जर तुम्ही बघत असाल तर याचा अर्थ असा आहे की युनिवर्स तुमच्या बरोबर आहे. तुमच्या लाईफमध्ये चेंज आणण्याची वेळ आली आहे. तुमच्या DNA ला अनलॉक करण्यात वेळ आली आहे. सो मी असं म्हणेल की थँक्यू मॅडम, की खूप छान संधी दिली आणि माझं नॉलेज मी इथं शेअर करू शकले आणि लोकांना मी त्याचा नक्कीच फायदा करून देईल. थँक्यू मॅडम. इथं आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मंडळी, मला सांगायला आवडेल, मॅडम खूप मेहनती आहेत. मागच्या 11 वर्षांपासून त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगला इन डेप्थ स्टडी केलेला आहे. पहिलं एक्झाम्पल मी स्वतः आहे तुमच्यासमोर. खूप जास्त रेमेडीज किंवा खूप हेल्प त्यांची झालेली आहे या स्टेजपर्यंत मला स्वतःला येण्यासाठी. त्यामुळे तुम्ही मॅडमला नक्की क्वेश्चन विचारा, कन्सल्टेशनसाठी त्यांना कॉल करा, कारण खूप चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे आणि भरपूर जास्त इन डेप्थ त्यांनी स्टडी केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.